May I come in, sir? अदिती, अगं तुला या फॉर्मॅलिटीज पाळायची काय गरज आहे? कम इन. ऍक्च्युली जयरामना ही फाईल द्यायची होती. या ना प्लीज. ही फाईल आहे. जरा ही फाईल चेक करून सांगा सगळं ठीक आहे ना? फाईल? हां, ह्यात क्लायंट्सचे काही प्रॉब्लेम्स आहेत, तर जरा प्लीज चेक करून सांगाल का? सगळं नीट आहे ना? आदिती मॅडम, या फाईल मध्ये तुमच्या क्लायंटचे सगळे प्रॉब्लेम्स आणि त्याचे सगळे सोल्युशन्स सुद्धा आहेत. सो डोंट वरी, सगळं ठीक आहे. थँक्यू. अदू, अगं मी सुद्धा याच केबिन मध्ये बसतो. थोडा वेळ माझ्याशी गप्पा नाही का मारणार? सर, मी इथे फक्त जयरामना ही फाईल दाखवायला आले होते. तुमचं काही काम होतं का माझ्याकडे? अदू, फक्त काम असेल तेव्हाच बोलणार का माझ्याशी? मी बाबा आहे तुझा. आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल गोष्टींची सरमिसळ व्हायला द्यायची नसते, असं मी कोणाकडून तरी शिकले. या ठिकाणी तुम्ही माझे सर आहात. मला माहितीये तुम्ही सुद्धा तेवढेच प्रोफेशनल आहात. त्यामुळे आपण इथे सर आणि एम्प्लॉई ह्याच नात्याने बोलू. रादर काही काम असेल तरच आपण बोलू शकतो. येते मी. मिस्टर जयराम खानोलकर, या खुर्चीमध्ये बसायला मिळालं म्हणजे आभाळाला हात नाही टेकले. केबिन मिळाली ना की जबाबदारी वाढते आणि ती जबाबदारी पेलण्याची कुवत असायला लागते. तुला नाही जमणार आहे हे सगळं. सर, मला जमणार नाही, मला झेपणार नाही हे असं सांगूनच तर सर हाबाळाला हात लागले तरी पाय जमिनीवर ठेवण्याची जाणीव तुम्ही करून देता. त्यामुळे थँक्यू सो मच सर. सर, मला जरी माझ्यावर विश्वास असला तरी तुमच्या ट्रेनिंगवर मला जास्त विश्वास आहे. कारण तुमच्या ट्रेनिंग खाली मी तयार झालो ना. सर, ह्या खुर्चीची जबाबदारी सांभाळताना मी जर कुठे काही चुकलो, तुम्ही असाल ना सपोर्ट करायला मला, माझी खात्री आहे. आणि सर, कासव जरी गोष्टीत जिंकत असलं तरी त्याच कासवाने कित्येकांना जिंकण्याची जिद्द दिली आहे. मिस्टर जयराम. सर, तुम्हाला तहान लागले होते आणि पाणी तुम्ही घेतलंच नाही, सो प्लीज. तुम्हाला काही लागलं तर सांगा, मी आहे इथेच.